ता भाग्याची लक्ष्मी लागे अंगण हसाया घरदार हे अधीर तिची पाऊले पुजाया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी असा जन्माचा उंबरा रोज उजळे ग सुखानी ओटी भरा ते पहाट तिच्या सोना किरणांनी आळी मळवट हा ताट सारी युगाचीच माया तिच्या किरपेच बळ मिळो जन्म सावराया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी ही आपल्या समोर जी काशी उभी आहे ना ही काशी नसून कुणीतरी तोतया आहे जी हुबेहू आपल्या काशी सारखी दिसते आणि त्याचा गैरफायदा घेऊन आपल्या घरात घुसण्याचा प्रयत्न करतेय। का माझ्या सुखी संसारात विष कालवताय? मी असं काय गुन्हा केलं की तुम्ही मला एवढी मोठी शिक्षा देताय? ताई, तुम्हाला छोटी बहीण म्हणून तुम्हाला जे हवं ते मी मिळवून दिलं असतं। मला माझ्या नवऱ्याच्या आयुष्यातून असं बेदखल करायचा प्रयत्न करू नका। हात जोडते मी पाया पडते तुमच्या असं करू नका। हो संजय तुझा गोंधळ उडणं स्वाभाविक आहे पण ही सकाळपासून माझ्यासोबत आहे त्यामुळे माझ्या मते तरी हीच काशी आहे। अहो मी खरंच सांगतेय तुम्हाला अहो असं काय करता मीच तुमची काशी आहे तर तुम्हीच माझ्यावरती अविश्वास दाखवला तर मी काय करायचं? स्वतःला सिद्ध करायचं। या क्षणाला आमच्यापैकी कोणीही काहीही करू शकत नाही। जे काय करायचं तुम्हा दोघींनाच करायचंय। आता तुम्ही दोघेच ठरवू शकता कोण काशी आणि कोण बबली येते। हो तर सिद्ध काय करायचं? आत्ताच भाऊ काकांनी सांगितलं ना की मी सकाळपासून त्यांच्या बरोबरच आहे ह्याचा अर्थ काशी मी आहे। हो ताई तुम्ही एकदा सांगून टाका ना की तुम्ही बबली आहात म्हणून। हे बघा तुम्हाला जर काही हवं असेल ना तर मला सांगा ना मी यांना सांगते ते मिळवून देतील तुम्हाला। अहो पण असं खोटं बोलून कोणाचा संसार उद्ध्वस्त करायचा पाप का माथी मारून घेताय तुम्ही? आई बिराई तुम्हाला कधी माफ करणार नाही। गोदात्या अहो गोदात्या तुम्हाला सांगतील आज सकाळी त्यांनी मला देवघराच्या खिडकी बाहेर बघितलंय। गोदात्या तुम्ही सांगा ना सांगा ना सगळ्यांना तुम्ही सकाळी कोणाला पाहिलं मला या बबलीला? आता हे काय नवीन ही गोदा हिला खिडकी बाहेर भेटली होती की काय? संजय अरे काय प्रकार आहे? कोण आहेत या दोघी? अरे यातली काशी कोण आणि दुसरी कोण? गोदात्या मी तुम्हाला सगळं सांगतो पण त्याआधी मला सांगा तुम्ही आज देवघराच्या खिडकी बाहेर कोणाला बघितलं होतं?
म्हणजे या दोघींपैकी कोणाला बघितलं होतं? ही काशी मला देवघराबाहेर भेटली होती. गोदात्या, तुम्ही ओळखलात मला. तुम्ही ओळखलात मला. पटलं ना आता? अहो अहो, मी काशी आहे आणि ही बबली आहे आणि मी हिची वाट बघत होते देवघराबाहेर. हे काय गौड बंगाल आहे? तू म्हणतेस की तू काशी आहेस, पण जर असं असेल तर मग तू बबलीची वाट का बघत होतीस? तू तू बबलीला ओळखतेस? काय काय बबली, तुम्ही दोघे एकमेकांना ओळखता? अहो अहो, मी काशी आहे, ही बबली आहे. अहो, मी हिला पहिल्यांदाच पाहतेय, हिचं नाव पहिल्यांदा ऐकतेय मी. सांगितलंय ना तुम्हाला मगाशी. आणि मला सांगा, ही जर का म्हणते की ही माझी वाट बघत होती, तर तर हिला विचारा की ही माझी वाट का बघत होती आणि मी तिकडे आली का तिला भेटायला? नाही नाही आली ना ती, म्हणून तर मला इथे यावं लागलं. एक मिनिट, आता माझ्या सगळं लक्षात येतंय. मला सांग, तू हिची घराबाहेर वाट बघत होतीस? हो तू हिला बबली म्हणून ओळखतेस? हो. पण हिचं असं म्हणणं आहे की ही तुला ओळखत नाही, बरोबर? हो. ही म्हणते की ही तुला बाहेर भेटलीच नाही, जे तू देखील मान्य करतेस. हं? याचाच अर्थ की ही घरात होती, हे मान्य आहे तुला? हो. याचाच अर्थ ही जे सांगते की ही भाऊंबरोबर होती, हे देखील बरोबर आहे. हो. मग झालं तर ही काशी आहे आणि तू बबली आहेस. पण ही काशी बबली असल्याचं तू आमच्या सर्वांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करतेस. मी तुला सांगतो, तुझा हा प्रयत्न फसलाय. तेव्हा आता बऱ्या बोलांना इथून निघून जा, नाहीतर मला नाईलाजाने पोलिसांना इथे घरात बोलावं लागेल. अहो अहो, कशाला हिच्या नादाला लागून मनस्ताप वाढवून घेताय? हो नाही हो, माझ्यावर विश्वास ठेवा. मी आई भिराईची शपथ घेऊन सांगते हो, मीच खरी काशी आहे. हो, मी सुद्धा आई भिराईची शपथ घेऊन सांगते हो, मीच खरी काशी आहे. मला काळजी आहे मोहित्यांच्या इब्रतीची. बरोबर बोलते काशी. आजवर या घरात पोलीस आले, पण ते साहेबांना सलाम करायला. कुठल्या गोष्टीची शहानिशा करायला नाही. का? जेव्हा सूर्या भाऊजींच्या मेवण्यांचा, सुदेश भाऊजींचा खून झाला होता, तेव्हा जंत्रे आले नव्हते आपल्या घरी? तेव्हा
तेव्हा तुम्हीच त्यांचं तोंड बंद केलं होतं ना. आणि आज जर का आले पोलीस आणि केली शहानिशा तर काय बिघडलं? झालं तर फायदाच होईल ना. त्यांना त्यांची खरी सून तरी परत मिळेल. संजय, हिच्या नादाला लागून आपण पोलीस कंप्लेंट करायचो आणि त्या जंत्रेला आयतं कोलीत मिळायचं. मला तर वाटतं ही जंत्रेला मिळालेली असणार, म्हणून तर इतके तोऱ्यात बोलते ती. एक सांगू का, हे पिल्लू ना त्या बाप्पाजीचं आणि जंत्रेचंच असणार. अरे काशी सारखी हुबेहूब दिसते म्हटल्यावर त्यांनी आपल्या घरात हिला घुसवले आपलं घर पोखरण्यासाठी. हे बघ, मला तर वाटतं आपण हिला बाहेरच्या बाहेर कल्टी करावी. बघ, आमच्या घरात कोणाला बोलवायचं आणि काय करायचं हा सर्वस्वी आमचा प्रश्न आहे. त्यात बाहेरच्यांनी ढवळाढवळ केलेले आम्हाला चालणार नाही. माफ करा, पण हा एकतर्फी निर्णय होईल. तुम्ही माझी बाजू ऐकून न घेता जर ह्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला तर फार मोठा अनर्थ होईल. ठीक आहे, तुझी बाजू ऐकण्यात येईल. पण तुझी ही रचलेली कहाणी ऐकण्यात आम्हाला कोणालाच रस नाहीये, कळलं? आता मी तुला जे काही विचारेल त्याची खरी खरी उत्तरं द्यायची. आम्हाला सत्यता पटली तर पाहू काय करायचं ते. मला सांग, तू बाहेरून आलीस आणि हिला पाहिल्यावर तुला जो साक्षात्कार झाला ही बबली असल्याचा, याचा काय अर्थ घ्यायचा आम्ही? शेवटी ही बबली ऐकणार नाहीच असं दिसतंय. इतका वेळ मी गप्प होतो, पण बहुतेक आता मला तोंड उघडावंच लागणार. सांगते, सगळं काही सांगते. काय ग, आईची काय आठवण आहे का नाही? किती दिवस आईला एकटी ठेवणार आहेस? लवकर ये ना ग बबले, मला तुझी खूप आठवण येते. जेव्हा दिसत नव्हतं तेव्हा कधी एकदा तुला बघीन असं झालं होतं, आणि आज दिसतंय तर तूच समोर नाहीस. बबले, ये ना ग लवकर घरी, तुझी खूप आठवण येते ग. ये ना ग. हे आहे काय झालं छोटू, बबलीच्या या फोटोची काच फुटली र. आता काय?
काहीतरी विपरीत होणार आहे. हा अपशकुन आहे. छोटू, आपली बबली तिकडे काही वावगं तर वागत नसेल ना? अरे आहे, तू कशाला फिकीर करते? आपण फोटो नवीन करून घेऊ. आणि हे बघ, काशी आपल्याला बोलली आहे ना, बबली तिच्या घरी काशी बनून आहे. ते काय पण मॅटर करू शकत नाही, समजला? काय वाईट करणार नाही. ते काय बी असलं तरी मला आत्ताच्या आता बबलीला भेटायलाच हवं. छोटू, आपण जाऊया बबलीला भेटायला. म्हणून गावात परत आल्यानंतर पहिल्यांदा मी भाऊ काकांना भेटले. म्हटलं यांच्या सल्ल्याने पुढे जाऊ. भाऊ काका काय बोलते ही? ती बरोबर बोलतेय. संजय, आतापर्यंत मी गप्प होतो, कारण आज मला हे सगळं समोर आणायचं नव्हतं. पण आता मला बोलावंच लागेल. गुरव मला भेटायला आले आणि त्यांनी सांगितलं की काशी त्यांच्याकडे आली आहे. आणि तिने मला भेटायला बोलवलंय. काय काशी, बरोबर आहे ना? मी गुरवांकडे गेलो तेव्हा काशी तिथे होती. भाऊ काका आता सगळं कळेनाचं झालंय मला. या दोघी एकमेकींना ओळखतात, तुम्हाला माहित होतं. आता कोणी सांगेल का मला हे सगळं काय चाललंय? मी सांगतो, ऐक. हेच सत्य आहे. मागे तुझ्या आणि चित्राच्या लग्नाच्या वेळेस जी आली ती काशी नव्हती, बबली होती. आणि त्याच्या मागचा हेतू एकच होता की काशीच्या गैरहजेरीत तुझं आणि चित्राचं लग्न होऊ नये. आणि माझा तो हेतू बऱ्यापैकी सफल सुद्धा झाला. मी तुझ्याकडे जे 10 लाख रुपये मागितले ते या बबलीला तिचा मोबदला देण्याकरता. इथेच तर तुमचा गैरसमज होतोय. सकाळपासून तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करते की ही बबली मला सकाळी भेटलीच नाही आणि म्हणून मला नाईलाजाने गुरव काकांकडे जावं लागलं. आणि तिकडे आल्यावर तुम्हाला असं वाटतं की मी बबली आहे म्हणून, आणि म्हणून तुम्ही मला ते पैसे द्यायचा प्रयत्न केला. खोटं बोलतेस तू. तुम्ही कोणी हिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. हा वस्ताद पोरगी आहे. या घरात काही दिवस राहिल्यामुळे हिची मती फिरली आहे. मी बघतो हिचं काय करायचं ते. हे बघ बबली, हे सभ्य लोकांचं घर आहे, त्यामुळे झाला तेवढा तमाशा पुरे झाला.
आम्ही सर्व संयमाने वागतोय याचा अर्थ असा नाही की तू तुझ्या मर्जीप्रमाणे वागत राहशील. बऱ्या बोलानं चालती हो इथून. नाही भाऊ काका, मी हे घर सोडून जाणार नाही. जर का मी गेली तर यांच्या जीवाला धोका आहे. नाही, अगदी माझा जीव गेला तरी हरकत नाही, पण मी तुम्हाला सोडून जाणार नाही. मी तुला दाखवतो बाहेरचा रस्ता. चल. नाही, 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 सोडा मला. खुदाच्या, खुदाच्या काहीतरी करा ना. तुम्ही मला आईसारखे आहात. त्या मुलीवर असा अत्याचार होताना तुम्ही कसं बघू शकता? खुदाच्या, माझी मदत करा ना खुदाच्या. माफ कर पोरी. तू आमच्या काशी सारखी दिसतेस म्हणून तुझ्या रागवता पण येत नाही. का वाईटावर उठलेस त्या साध्वीच्या? मला खिडकी बाहेर भेटलीस तेव्हा तुझ्या डोळ्यात चोर लपला होता हे ओळखाय हवं होतं मी. या म्हातारीच्या डोळ्यांना दगा दिला बघ, नाही ओळखू शकले. या भोळ्या चेहऱ्यामागे कपटी बाई लपली आहे म्हणून. मला बी कळ ना. आमच्या काशीला आई भिराईचं दर्शन घ्याया कसली आली आहे चोरी? आणि आता पाहतून बंगल्याभोवती कधी प्रदक्षिणा घातली नाहीस आणि आताच का गरज बसली? आता उमगले या वाट जाया वाट शोधत होतीस.